नमस्कार. मराठी अमृतधारामध्ये तुमचे पुन्हा स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत संत गजानन महाराजांचे जीवनचरित्र. गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संत होते. महाराष्ट्रातील शेगाव हे स्थान गजानन महाराजांमुळे नावारूपाला आले आहे. गजानन महाराज यांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही, परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात शेगावामध्ये माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी अर्थातच शके 1800 मध्ये 23 फेब्रुवारी 1878 रोजी सर्वप्रथम प्रगटले. या दिवशी सुमारे 30 वर्षांचे गजानन महाराज दिगंबरावस्थेत प्रथम दृष्टीस पडले. त्यावेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते आणि गाई गुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पित असताना बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले. त्यांचे भक्त ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरी करतात. सुमारे 32 वर्षे गजानन महाराजांनी भक्तजनांना येथूनच मार्गदर्शन केले. गण गण गणात बोते हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड ते जप करीत असत. हे अहर्निश त्यांचे भजन चालत असे. त्यामुळे भक्तांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले. या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत, त्यांना निराळे समजू नये. गजानन महाराजांना झुणका भाकरी, मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, आंबाडीची भाजी, पेढे, खिचडी, पिठी साखर आणि चहा अतिशय आवडत असत. कधीकधी ते अमर्यादपणे खायचे, तर कधीकधी 3-4 दिवस उपाशी राहायचे, अशी त्यांची रीत असायची. भक्तांकडून येणाऱ्या ताटात पक्वानं असो, भाकरी आणि ठेचा असो, ते प्रसन्न भावाने सेवन करायचे. भक्तांच्या आग्रहाखातर त्यांनी चिलीम ओढण्यास देखील सुरुवात केली असली तरी त्यांना चिलीम ओढण्याची फारशी सवय नव्हती. ते क्वचितच चिलीम ओढायचे. गजानन महाराज 6 फुटी सडसडीत शरीरयष्टी, रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढी व केस, वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात अशी देहचर्या होती. पाय अनवाणी आणि महाराजांची अशी मूर्ती अचानक एखाद्याच्या घरात लगबगीने जात असे. अंगणात किंवा ओसरीवर मुक्काम करत मनाला पटेल इतके दिवस राहून पुढील मुक्काम गाठत असे. गजानन महाराजांनी देवाकडे जाण्याचे 3 मार्ग सुचविले. ते म्हणजे कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग. हे 3 मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात, असे महाराजांनी सांगितले. महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूरला येत जात असत. तसेच नाशिक, त्र्यंबकेश्वर येथेही नित्यनियमाने जात होते. भक्तांचा उद्धार करून जेव्हा गजानन महाराजांना कळले की त्यांच्या अवतार समाप्तीची वेळ आली आहे, तेव्हा त्यांनी हरिपाटलासोबत पंढरीला जाऊन देवाकडे विरह सहन होत नसल्याचे म्हटले. त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता, परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावला समाधी घेण्याचे ठरवले. महाराजांनी 8 सप्टेंबर 1910 रोजी ऋषीपंचमीच्या दिवशी शेगाव येथे समाधी घेतली. म्हणून महाराजांचे भक्त ऋषीपंचमी हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून पाळतात. गजानन महाराजांचे जीवन वर्णन करणारा ग्रंथ श्री दासगणू महाराज यांनी लिहिला. या ग्रंथाचे नाव श्री गजानन विजय असे आहे. पंढरपूर येथे प्रतिवर्षी शेगावहून आषाढी वारीला गजानन महाराजांची पालखी जाते. आता आपण पाहूया संत गजानन महाराज यांनी केलेले काही चमत्कार. गोविंदबुवा टाकडीकरांचा द्वाड घोडा गोगलगाई समान शहाणा केला. श्री गजानन महाराजांच्या चिलीमजवळ केवळ काडी धरताच चिलीम पेटली. श्री गजानन महाराजांनी कोरड्या विहिरीत पाणी उत्पन्न केले. बंकटलालच्या कंसांच्या मळ्यात पेटवलेल्या अग्नीमुळे मधमाशा सगळ्यांना चावल्या, पण महाराजांना काही इजा झाली नाही. उसाचे प्रहार झेलून देखील अंगावर कोठेही वळ उमटले नव्हते. श्री गजानन महाराजांनी पंढरीस बापू काळ्याला विठ्ठल स्वरूपात दर्शन दिले. श्री गजानन महाराजांच्या कृपेने प्रत्यक्ष नर्मदा देवीने सर्वांचे रक्षण केले. संत गजानन महाराजांच्या दर्शनाने द्वाड गाय गरीब झाली. गजानन महाराजांच्या प्रसादाने महारोगी सुद्धा बरे झाले. भक्त पितांबराने श्री गजानन महाराजांचा धावा करताच वाळलेल्या वृक्षाला पालवी फुटली. श्री गजानन महाराजांनी कावळ्यांना यथेच्छ खाऊ दिले व पुन्हा न येण्यास सांगितले. श्री गजानन महाराजांच्या कृपेने
त्याने दिलेल्या तीर्थाने जानराव देशमुख मरणोन्मुख स्थितीतून बरे झाले. श्री गजानन महाराज गोसाव्याच्या वेशात रामचंद्र पाटील यांना दृष्टांत दिला. श्री गजानन महाराजांनी लक्ष्मण हरी जांजळ यास बोरीबंदरवर परमहंसांच्या रूपात भेट दिली. योगीराज श्री गजानन महाराजांनी आपल्या भक्तांना आपल्या कृतीतून जीवन कसे जगावे हे शिकवले. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. अन्नाचा कधीही अपमान करू नये, अन्नाची नासाडी करू नये. आपल्या बोलण्यात आणि वागण्यात सदैव मेळ असावा. अतिथीस कधीही खाण्यापिण्याचा वाजवीपेक्षा जास्त आग्रह करू नये. लोकांना फसवणाऱ्यांना आपल्या कर्माचे फळ भोगावे लागते. प्रपंच करत असताना परमार्थसुद्धा करावा. संकट आल्यावर ईश्वराची भक्तीच तारून नेते. पहिली संपत्ती ही निरोगी शरीर आहे. पैसा हे सर्वस्व नाही. परमेश्वराची कृपा असणे गरजेचे आहे. कर्त्या पुरुषाला संसार करताना बरीच संकटे येतात. अशात मुळीच न डगमगता सदैव देवाचा धावा करावा. कधीही गर्व करू नये. जीव आणि ब्रह्म एकच आहे. कधीही दुसऱ्यांबद्दल ईर्ष्या करू नये. मुक्या जनावरांस त्रास देऊ नये. संचित, क्रियमान आणि प्रारब्ध या कर्मांचे फळ मनुष्यास भोगावे लागते. धनाचा दिखावा करू नये. सर्व धर्म एकत्र येऊन शांततेत जगावे, कारण देव हा एकच आहे. देवाला खरी भक्ती आवडते. मोक्षाचे 3 मार्ग आहेत: कर्म, भक्ती आणि योग. गण गण गणात बोते. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मराठी अमृतधारा.